नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजची डेट अँड टाईम बघा. गाडीमध्ये CNG पण आहे ठीकठाक. काल टाकला होता, काल नाही ॲक्च्युली मी परवा दिवशी टाकला होता. विचार केला की आहे बऱ्यापैकी CNG, तर टाकायची गरज नाही आहेत. आणि ते ट्रिप्स तर लागत आहेत पण त्या भेटत नाही आहेत. खूप चांगलं झालं की मॅलाडची ट्रिप भेटली आपल्याला. हे बघा, आता ही काच आहे ना, ही काचेला थोडंसं काहीतरी करायला लागेल. आणि पहिलीच मोठी ट्रिप भेटली आहे तर चांगलं आहे. चला भावानो, पहिली ट्रिप झाली कंप्लीट. आणि त्याच्यानंतर दादाची ट्रिप लागली आहे. पहिली ट्रिप कंप्लीट करायला टाईम जो लागला तो लागला 1 तास 50 मिनटं. आणि 19 रुपये पर किलोमीटरच्या रेटने ती ट्रिप कंप्लीट झाली. त्यानंतर उबर चालू केला. उबरमध्ये काय ट्रिप लागली नाही. आणि मग विचार केला की ओलाचं सबस्क्रिप्शन संपलं आहे, तर 149 = 30 केलं तर 4000 समथिंग होतात. तर विचार केला की यार 2000चं एक पेमेंट करून मंथली सबस्क्रिप्शन घेतलेली परवडेल. विनाकारण डबल पैसे देण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सेन्स नाही बनत. सो आता मी आहे कोणत्या एरियामध्ये, मला लोअर मलाड असं दिसलेलं होतं तिथे. आता एक्झॅक्टली कुठे हे मला पण नाही माहिती. आता कस्टमरला पिकअप करायला चाललो आहेत आणि हाच मोबाईल गाडीला कनेक्ट केला आहे. नाही तर नॉर्मली काय होतं की मी माझा दुसरा मोबाईल गाडीला कनेक्ट करतो, कॉल उचलता ते कॉल कट होतात. तर आता कसं, कस्टमरनी कॉल केलं तर डायरेक्ट इथून कॉल पिक करायचा, आलोच 5 मिनटामध्ये असं सांगून कॉल कट. लोकेशनवरती तर पोचलो पण कस्टमर का फोन का उचलत नाही. तर याचा अर्थ असा होऊ पण शकतो की ही ट्रिप कॅन्सल होईल. काय माहिती काय सीन आहे. हेलो. हेलो. आप आ गए क्या? हाँ मैं आ गया, इसके लिए आपको कॉल कर रहा था. अच्छा, मैं 2 मिनट में उतर रहा हूँ. हाँ ठीक है, चलेगा. नशीब येतोय, उतरतोय 2 मिनिटात. हा ठीक आहे. दादरची ट्रिप होती बट एंड मोमेंटला कस्टमरने लोकेशन चेंज केलं म्हणून थोडेसे पैसे कमी भेटले. पण ठीक आहे, काय इश्यू नाही आहेत. आता टाईम 11 वाजून गेलेले आहेत. तर उबरमध्ये रेट खूप बेकार भेटणार. आणि BKCमध्ये आहे तर बोलले होते चान्सेस आर व्हेरी लो की तुम्हाला ट्रिप लागेल. तरीही आपण हिंमत नाही हारायची, जायचं थोडं पुढे. मला माहिती आहेत 1-2 लोकेशन अशा की तिथून ट्रिप लागतात, तर त्या साईडला जाऊ आणि बघू ट्रिप लागतायत का. 4 पॉईंट बाकी होते. विचार केला की CNG भरून घेऊया. आणि मी चाललो होतो सायन्स सर्कलला. तर तिथे जाता जाता हा CNG पंप लागतो, तर मग घेतो भरून. टेन्शन नाही राहणार ना, इझी. आणि आतापर्यंत फक्त 2च ट्रिप कंप्लीट झाल्यात. टाईम होते अप्रॉक्सिमेटली 12 वाजलेत. सायन्स सर्कलला येऊन डिसिजन चांगला होता. मलाडची ट्रिप लागली आहे, ठीकठाक पैसे देतो आहे. इट्स ओला. सो पेमेंटच्या बाबतीत तर नो इशू. उबर भाई काय झालं, उबरला काय समजतच नाही. उबर वाजतच नाही अजिबात. ॲक्सेप्टन्स रेट बघा 11 आहे माझा. डायमंडवरती आहे सध्या. अनलॉक डायमंड 600 पॉईंट झाल्यावरती डायमंडवरती अनलॉक होईल. पण त्याचा काय उपयोग, ट्रिपच देत नाही तर कसं होणार आम्ही गोल्ड डायमंड प्लॅटिनमवरती. असो, सध्या ओलामध्ये खूप चांगलं होतं तर नो इशू. टाईम बघा 12 वाजून 17 मिनटं. मालाडमध्ये जायला बघा 1 तास 2 मिनटं दाखवतोय, कारण ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी. मॉर्निंगला तर पूर्ण एक लेनची ट्रॅफिक ओव्हर होऊन दुसऱ्या लेनमध्ये पण गाड्या घुसत होत्या. ती तशीच ट्रॅफिक वाढल्यामध्ये चालू करतातच. पण आता
कुठले ट्रॅफिक आहे? अरे नाही ट्रॅफिक. अच्छा, फक्त सिग्नलला ट्रॅफिक आहे. एक दादरची ट्रिप तर लागली आहे. बघू कस्टमरच्या लोकेशनवरती पोहोचू. भयंकर मोबाईल हँग मारतोय. कॅन्सल केली तर केली, नाही केली तर आपल्यालाच भेटेल, दोघांपैकी एक. एवढी खतरनाक ट्रॅफिक आहे ना इथे, काय बोलणार. या ट्रॅफिकमुळेच एक ट्रिप कॅन्सल झाली दादरची. आता उबरवरती ट्रिप लागली आहे गो सिडॅनमध्ये. आणि हे बघे असे मध्ये घुसतात हे बाईकवाले. हां, तर गो सिडॅनची ट्रिप लागली आहेत. आय गेस हा जो रेट आहे हा 12 का 13 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे. बट ही कोपर खेळण्याची ट्रिप आहे म्हणून मी उचलली. आणि पहिला टाईम दाखवत होता 8 मिनटं. टर्न चुकवला यांनी. यू टर्न घेता तो आता 12-13 मिनटावरती पोचला. कस्टमरला मेसेज टाकला आहे कमिंग, डोंट कॅन्सल द ट्रिप. बघू आता काय सीन आहे. प्रॉपर बिल्डिंगचीच हे आहे. इथं काहीतरी मॅटर झालं आहे वाटतं. सगळेजण बघतायत का तिकडं काय झालं इथे, काय माहिती. मरो. आजूबाजूला बिल्डिंग असल्याचं सगळ्यात मोठं डिसएडव्हान्टेज हेच आहे की बरोबर लोकेशन नसली ना तर इकडे तिकडे जायला लागतं. नशीब चांगलं आहे की गाडी घुसवायला जागा होती, नाही तर प्रॉब्लेमच झाला असतात. आता हे कस्टमरकडे एक्स्ट्रा चार्ज काहीतरी 5 मिनटं झालेलं आहे, 4 मिनटाच्या आसपास. मी आता प्रॉपर लोकेशनवरती आहे, बघू किती वेळामध्ये येत आहेत. सध्या मी आहे कोपरखैरनेमध्ये आणि इथून ट्रिप आता मी बघतोय प्रीमियर कॅटेगरी वाशी. अभिषेक, चला जाऊया अभिषेकला पिकअप करूया. आय गेस इथेच आहेत. पारकरमध्ये आहे ना अभिषेक. हां, चला. अप्रॉक्सिमेटली 1 तास व्हायला आला. ट्रिप भेटत आहेत, पण या अशा पण भेटत आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ओल्ड पनवेल, बेलापूर, वाशी या साईडच्या ट्रिप तर भेटतात. ॲक्सेप्ट करतोय तर ॲक्सेप्ट होतच नाही. आणि उबरमध्ये काय ट्रिप काय लागतच नाही. बघा शेवटच्या ट्रिपचा फेअर आपल्याला दाखवतोय 3 पॉईंट भेटले. त्यानंतर काय मग आपल्या ट्रिपच लागलेली नाहीत. आणि अप्रॉक्सिमेटली 1 तास मी खाण्यापिण्यामध्ये घालवला. तर म्हणजे मी बरोबर 5 वाजता लॉग इन आहे, पण तरीही कोणत्याही प्रकारची काही ट्रिप लागत नाहीत. आणि मी तर वाशिममध्ये आहे सध्या, या साईडला देसलेपाडा, बँड्रा नगर, भांड्रा नगर, बँड्रा पण नाही. काय माहिती कुठल्या एरियाचे काय नाव येत आहेत. आणि उबरपेक्षा ओलामध्ये ट्रिप वाजतात. आज मी ऑब्झर्व केली एक गोष्ट, जास्त उबरमध्ये वाजत नाही आहेत, ओलामध्ये वाजतात. आणि तिकडे समोर वातावरण बघा मस्त झालेलं आहे. MGची गाडी बघा, MGची. काय लागतायत, डोंबिवली साईडच्या ट्रिप लागतात. काश मी मुंबईला असतो तर मे बी ट्रिप भेटल्या असत्या. टाइम फक्त वाया जातोय. बघू कसं काय सीन आहे. आता आपल्याला जोगेश्वरीची ट्रिप भेटली आहे उबरमध्ये. सो मी घेतली कारण आपलं टार्गेट कंप्लीट नाही होणार जर आपण ट्रिप नाही कंप्लीट केली तर. 30 किलोमीटरचे 20 रुपीज पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे पैसे दाखवत होता. आता ॲक्च्युअलमध्ये किती पैसे देतो आहे जेन्युअनली आय डोंट नो. टाईम बघा 6 वाजून 27 मिनटं. मला वाटतं पोचायला अप्रॉक्सिमेटली 2 तासाच्या आसपास लागू शकतो जस्ट बिकॉज ऑफ ट्रॅफिक. 6:30 ना 8:30 8:45च्या आसपास आपण जोगेश्वरीमध्ये पोचू. आणि त्यानंतर पुढे कसं काही नियोजन असेल जेन्युअनली आय डोंट नो. कधी कधी असे उलटे तीर आहेत ना स्वतःच्या अंगावरती खेचून घ्यायला मजा पण येते, कारण पैसे बनतात ना तेवढे. आणि मानून चालला की जोगेश्वरून लगेच आपल्याला नवी मुंबईची ट्रिप लागली तर झाल्यात ना 1200 रुपये तिथेच सुटले. काही होऊ शकतं. बी पॉझिटिव्ह. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार नाही करणार तर तुमच्यासोबत पॉझिटिव्ह होणार नाही. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. चला सिग्नल सुटला आपला. 233.6 किलोमीटर गाडी चालली आहे.
आणि आपण या टायमिंगला घरी पोचलो आहे 10:54 सगळे डिडक्शन कॅल्क्युलेट केले आणि आपण जो टार्गेट ठेवला होता तो टार्गेट अचीव झाला आहे. टाईम थोडा जास्त लागला, पण ह्याच्यामध्ये मी 1 तास खाण्यापिण्यामध्ये घालवला म्हणून ठीक आहे. पण तरीही माझ्या मते ठीकठाक आहे आणि गाडी आपली ₹16.5 पर किलोमीटरच्या रेटने चालली आहे. शेवटची जी ट्रिप होती ती खूप कमी रेटने लागली होती आपल्याला, बट आपल्याला कसं होतं की आपल्याला घरी यायचं होतं म्हणून मी रेट बघितला नाही. मी एरिया बघितला, डिस्टन्स बघितलं, एरिया बघितला आणि टाईम बघितला आणि डायरेक्ट ट्रिप उचलली. तर अशा प्रकारे आजचा दिवस आपल्या इथंच एंड होतो. 11 वाजलेत. आता घरी जाऊन मस्तपैकी आराम करायचा, झोपायचं. व्हिडिओ कधी येईल जेन्युइनली आय डोंट नो. मूड असला तर एडिट करून टाकेल, मूड नसला तर लेट व्हिडिओ येईल. साधा आणि सिम्पल आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.